सुरू झाला आणि ह्यांचं स्विमिंग पण सुरू झालं. तर परीक्षेचे जेव्हा शेवटचे 2-3 पेपर राहिले होते ना, तर तेव्हापासूनच ह्यांचं चालू होतं, की आम्ही स्विमिंगला जाणार, स्विमिंगला जाणार. कारण वर्षभर तसं ना जास्त आम्ही अलाउ नाही करत स्विमिंग करण्यासाठी, कारण थंडीत वगैरे थंड वगैरे असतं म्हणून. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण सुरू झाल्यात आणि ऊन पण खूप जास्त आहे. तर म्हटलं, की चला मग आता 2 महिने एप्रिल आणि मे महिन्यात तुम्ही करा स्विमिंग, तुम्हाला केवढं स्विमिंग करायचं असेल तेवढं. तर ह्याने हे कॉस्ट्यूम वगैरे त्यांचे शोधून ठेवलेले होते आणि मग त्यांचं कॉस्ट्यूम वगैरे घालून ते रेडी झाले आणि त्यांचं सगळे जर 11-12 वाजता वगैरे असं येतात खाली खेळा, नाश्ता वगैरे सगळं झाल्यानंतर आणि 2-3 तास असं छान पाण्यामध्ये व्यवस्थित असं खेळत, कोण कोण बॉल आणतं, बॉलनी खेळत राहतात किंवा कोण कोण पकडापकडी खेळतं. आणि ह्या बिल्डिंगमधला स्विमिंग पूल असल्यामुळे ना असं टाईम लिमिट वगैरे असं काहीही नसतं. तुम्ही 1च तास खेळला पाहिजे, 2च तास खेळलं पाहिजे असं काहीही नाही. तुम्ही कितीही वेळ खेळू शकता, तुम्ही कितीही वेळ इथं बसू शकता. त्याच्यामुळे ते एक त्यांना ॲडव्हान्टेज असतो. त्याच्यामुळे ते नाश्ता वगैरे झाला 11-11:30 वाजता की ते जातात पाण्यात जवळजवळ 1-2 तास वगैरे असं छान खेळत राहतात. कारण वरती ऊन असल्यामुळे थंडी वगैरे काही वाजत नसते आणि पाण्यामध्ये खेळायची मुलांची मजा ही वेगळीच असते. तर त्यामुळे जी छोटी मुलं असतात ना, त्यांना काय करायचं असेल ते करू द्यावं, त्यांना काय शिकायचं असेल ते शिकू द्यावं. कारण हेच त्यांचं वय असतं. ते काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकत राहतात, काही नवीन नवीन गोष्टी ते करत राहतात. तर हे बघा, हे आमचं आहे बेंगलोरमधलं स्विमिंग पूल आणि हे सगळी बेंगलोरमधली मुलं आहेत. तर बेंगलोरमधली मुलं पण खूप मजा करत राहतात. आपण जसं लहानपणी एन्जॉय करायचो होते तसंच ते पण एन्जॉय करत असतात. असं काही नसतं की बेंगलोरमधल्या मुलांना म्हणजे एवढं काही येत नसतं वगैरे, तर तसं काही नसतं. तर हे बघा दुपारचा सूर्य